सुप्रभात. सुप्रभात. सुप्रभात सुप्रभात. सुप्रभात अंजनी मॅडम. हो, सुप्रभात. मी तुम्हाला होस्ट करते, मग मी लिव्ह करेन. चालेल. हा, हो. एकच मिनिट. हा, दोघी चालला क्लास? हा, झालंय काय बघा. हा, हो. हो, किंवा दोस्त नावाला. ठीक आहे. चला मग ओके भेटूया. चला भेटूया. हो. अच्छा. बाय. बाय. हो, कला अभियानाला अजून 2 मिनिटं आहेत. हाय. हाय. खाली पाय तरंगतोय. झाडाला हात साल निघाला इकडे साल निघतो. सुप्रभात रेवती मॅडम. सुप्रभात. सगळ्यांना आठवतंय का मागच्या वर्गात काय शिकलो आपण? हो. भाज्यांचं भांडण शिकलो ना? हो. इकडे झाले का पाठ? सांगा तुम्ही, मी येऊ नाही शकत. मॅम, माझा दात. दात पडला. अरे चा, आता काय करायचं? पहिला दात आहे. पहिला दात पडला. सशानी नेला का ग दात तुझा? उंदीर मामा. नाही. नाही, उंदीर सशाने नाही मामाने नेला. आणलेला. बघिनी नेला. परीने परीने नेला. नेला. अरे वा. हो, छान झालं मग आता. माझा अजून दात नाही पडला. अजून नाही पडला. तुझा नाही पडला का? आणि बघिनी मला एक नोट दिली आणि फुल्ली गोल्डन कॉइन. अरे हो, वा. बापरे, मज्जा आहे की. चांगलंय बुवा. मग परी आता दात कधी परत देणार आहे? ती बनवतीये का दात तुझा? बनवेल म्हणली का ती, का नाही बनवणार आहे? नोट वर नाही लिहिलंय काही तसं. नोटवर काहीच नाही माझा लिहिलं. दात छान आहे ते लिहिलंय. मग रोज हो, हो. रोज पडला. नीट काळजी घे सांगितलं की नाही दातांची? हा. हम्म. छान छान. तर आले का सगळे? किती जण आले? 9 जण आहेत आज. 3 जण थांबूयात आहेत. आपण. तोपर्यंत हा, प्रार्थना लावू. माझ्या न्यू कंपॉस मध्ये काही पण करू शकते. हे बघा मॅम, स्केल येऊ शकते बाहेर आणि काट इरेजर येऊ शकते, कात्री येऊ शकते, हे येऊ शकतं. हे तर शार्दूल शार्दूल कुठे आहे? आज त्याची सुट्टी.
ताई नसली की शार्दूल गप्प असतो, बोलतच नाही. छान. छान छान आहे ओवी चांगला. कंपास. मस्त. नवीन आहे. नवीन आहे. वा वा. मजा आहे मग आता. बरं आपण करूयात का प्रार्थना सुरू आता? ही कात्री बाहेर पण येऊ शकते. हो. चला आता सगळे सांभाळून वापर हं. म्यूट व्हा, आपण प्रार्थना लावूया. चला. हात जोडा सगळ्यांनी. म्यूट व्हा सगळे. मॅम मी म्हणते आज प्रार्थना. तुला पाठ आहे का प्रार्थना? थोडीशीच येते. थोडीशीच येते तुला. बर तू म्हण, तुला चुकलं तर मी सांगते. ओके, म्हण, कर सुरू. हीच आमुची जोरात म्हण. धर्म जाते प्रांत भाषा द्वेष सागे संपुदे भोवगीन धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक एक आशा एक रंगी रंग दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे रणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे वागणे ही हीच मुची प्रार्थना होवताली प्रार्थना अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. चला, छान छान प्रयत्न केला सोबी. चला वळूया अभ्यासाकडे आपल्या. चला पुस्तक आहे भाज्यांचं का भांडण सगळ्यांकडे? कुठपर्यंत आलं बघूया. किती भांडल्यात आपल्या भाज्या एकमेकांशी? किती भांडल्यात भाज्या? कोणता पेज नंबर? पेज नंबर 20, पान नंबर 20. 20. बरोबर राजविका, 20. हा, मी हे 2 वेळा वाचलो. 2 वेळा वाचलंस तू? शाब्बास. मग आज तू सगळी उत्तरं सांगशील आम्हाला, हो की नाही? आणि मागच्या रविवारी मी आणि ओवी भेटलो तेव्हा ओवीने मला काय विचारलं माहितीये तुम्हाला? तिने मला विचारलं, मॅम तुम्ही खरंच विसरलात का कसे लिहितात शब्द? कोणाकोणाला वाटतं मी विसरले का मी गंमत केली? आद्याला पण वाटतं? अरे कोणाकोणाला बापरे. वाटतं मी विसरले? अरे बापरे, कसं पण आता? तुम्ही आहात की हा? मला विसरू न द्यायला, हो की नाही? तुम्ही सांगता ना मला. चला, मी आता मला स्पॉटलाइट करते.
मला मी पान केलाय नंबर तुम्हाला 20 पिन. दिसतच नाहीये. आता दिसले का? मी स्पॉटलाइट केला बघ. चल आता आपण कुठपर्यंत एक आलो सेकंड होतो? मॅम, मला पान नंबर 20च नाही दिसलं, काय करू? अगं आहे ना, हे बघ ना, 20च आहे ना हे. दिसतंय का सगळ्यांना? हा काय दिसलं दिसतंय? 20. दिसलं 20. दिसलं ना 20. हा, ठीक आहे. आपण आणि कुठपर्यंत लिहिलं होतं ज्यांच्याकडे सांगा? कांद्यापर्यंत लिहिलं होतं ना आपण मागच्या वेळी? मॅम, हम्म? कांदा माझ्या वहीत नाही दिसत आहे मला. कांदा लिहिलं होतं माझ्या मते आपण, हो हो ना? कांदा लिहिलं हो होतं. सेकंड आतापर्यंत मॅम. हो, झालं. कांदा लिहिलं होतं. कांदा लिहिलं होतं. कांदा आहे. बर, कांदा आहे ना. आता पुढे वाचायचंय. मी एकेकाचं नाव घेते, त्यांनी वाचायचं. ओके? मला वाचायचं आहे मॅम. सगळ्यांना मी देणार आहे संधी, सगळ्यांना देणार आहे. साध्या तू वाचशील पुढचं? मीच आहे राजा, त्याच्या पुढे माझे ऐका. माझे ऐका हम्म सर्व हम्म पक्ष हा हम्म चौदा हम्म करणार हम्म हम्म आहे हम्म मीच राजा. आहे राजा. म्हणजे काय म्हणतंय? माझे ऐका. कांदा काय म्हणाला? माझे ऐका सर्व भाज्या चवदार, चवदार म्हणायचं. ओके? चवदार करणारा मीच आहे राजा. तर त्याच्या पुढे काय झालं? कुठलं आता कोण म्हणणार आहे? पार्थ? गाजर. गाजर. पार्थ वाच ते वाक्य, वाच, मग आपण लिहूया. वाच हे वाक्य. गाजरच्या पुढे काय आहे? तू म्यूट आहेस पार्थ, एकदा ना अनम्यूट कर. गाजर आणि हम्म काकडी हा काकडी हा चे भांडण हम्म सोड हम्म या साठी हम्म धडपड हम्म धडपड करू लागली हा, लागली लागली म्हणजे काय झालं? गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागले. आता हे सगळ्या भाज्या भांडतायत ना, मग कोणतरी सोडवायला पाहिजे ना भांडण. आता बघा कसं लिहायचं. गाजर सगळ्यांनी बघा इकडे. गा ला काना गा, ज र, गाजर. सोप्पा शब्द आहे की नाही? गाजर. चला लिहा सगळ्यांनी. आणि मी खालती लिहिते काकडी. गाजर का आणि का डी. काकडीला दीर्घ मात्रा, दीर्घ. काकडी. गाजर कार दीर्घ. माझं झालं नाही मॅम. डी ना. मी दाखवते अजून, मी पुसलं नाहीये. गाजर आणि काकडी नीट लिहा सगळ्यांनी. गाजर. गाजर. हम्म जर. दिसतंय? साध्या कुठे पळाली? साध्या. अव्यान तुझा व्हिडिओ का ऑफ आहे आज? इरेजर घ्यायला लागलो. मी अच्छा. लिहिलं. लिहिलं का सर्वांनी? छान श्लोक दिसला. मी पण लिहिलं. पण लिहिलं. दिशा बघू जरा. लिहिलीस ना? पार्थ दाखव बरं जरा, जवळ घे. छान. लिहितेस ना? राजविका, तू ना बॅकग्राऊंड ब्लर केलंयस, तर ते काढून टाक म्हणजे मला दिसेल. झालं सगळ्यांचं? प्रियांश, प्रिशा,
श्रियान, तू पूजा आयफोननी कनेक्ट झालायस का? नाव चेंज करते. होय होय मॅडम, एक मिनिट हा, चेंज नाव करते चेंज मी. करा. हा हा. चेंज करते. हर्षिता आणि शार्दूल, तुम्ही नव्हतात तेव्हा लेफ्ट झाला होतात वाटतं. हे दोन शब्द हो ते लिहिलेत बघा, इंटरनेट गाजर प्रॉब्लेम आणि काकडी. हा गाजर आणि काकडी हे लिहायचंय. ठीक आहे, गाजर आणि काकडी मी लिहिलं. लिहिलं. ओके, गुड. झालं सगळ्यांचं? पुसू मी? माझं तर झालंय. सगळ्यांचं झालं झालंय. का? यांश झालं? लिहिलंस? ओके, गुड. अव्यांनी लिहिलं का? अव्यांचा व्हिडिओ ऑफ आहे आज. एक मिनिट हं. ते झालं? राजविकाचं ना स्टँडर्ड ब्लर हे असेल बॅकग्राऊंड, तर तेवढं रिमूव्ह करा, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल. प्रिशा झालं? पार्थ काय म्हणतोस? मॅम त्या बाजूला काय आहे? कशाच्या बाजूला? त्याच्या कशाच्या बाजूला सांग? होतीच. विळी आहे ना ती. विळी. विळी. मी आता येणार आहे, ते वाक्य व्हायचंय आपलं अजून. आहे का तुमच्याकडे विळी? आहे कोणाकडे? आहे ना? हा. वेळ म्हणजे विळी म्हणजे आपण भाजी चिरायला वापरतो. हा, त्याला म्हणतात माझ्याकडे विळी. आहे. आजकाल आपण सुरीनी कापतो की नाही, पण काही काही गोष्टी जसं खोबरं आपल्याला खोवायचं असेल तर आपण विळीचा वापर करतो, किंवा भाज्या पटपट चिरायच्या असतील तर विळीनी चिरतात की नाही. तर आपण येऊ द्या वाक्याला. सगळ्यांचं झालं का गाजर आणि काकडी लिहून? हा, चला पुढं. माझं पण झालं. किती वेळ पासून? ओके, पुढचं पुढचं कोण वाचणार आहे आता? ओवी, वाच. आपण कुठं आपण इथपर्यंत आलोय. धडपड करू लागली, त्याच्या पुढे वाच. पण कोणीच आपण नाही ऐकलं. त्याच्या पुढचं तेवढ्यात तिथून वाच. एवढ्यात हा, कोण आहे? दिसत नाहीये. मॅम, राजविकाचं झालंय. इथून. हो गाजर का? आणि हा, बघू जरा. इथून. हा हा, इथून बरोबर लिहिलंय. एवढ्यात बरोबर आहे. ओके, येस. परत आली परत तेवढ्यात आजी परत आली. तेवढ्यात आजी परत आली. हा, बरोबर. पुढचं पण वाक्य वाच. नंबर काय आहे? 20 पान नंबर 20 आहे. 20. भाज्यांचे भांडण आजीचे तिच्या 20. तिच्या नाही, तिच्या अर्धा आहे की नाही. तिच्या हा आता हा, ट्रॉली विळी. विळी विळी म्हणतात त्याला. विळी म्हणा सगळे. विळी. हा, विळी होती. आम्ही आजीने लिहिलं, वेणी नाही लिहिलं. आजी आणि विळी असे दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत. ओजस्वी, ह्याच्यानंतर तू वाच. एकच लाईन मध्ये. एकच लाईन मध्ये ना, छोटे आहेत ना लाईन, म्हणून घेतलं. आता ओजस्वी, नेक्स्ट तू वाच. हा, मी आता आजी तर तुम्हाला येतं सगळ्यांना लिहिता. चला पटकन लिहा बरं. मागच्या वेळी लिहिलंय आपण आजी. आजी आणि जी आणि विळी कसं लिहायचं बघा आता सगळ्यांनी. आजी सगळ्यांना येतं लिहिता आता. वी, वला इकाराची मात्रा वी, कसं आणि आजी. विळी. कोणाकडे आहे विळी? कोणाकडे आहे विळी? तुझ्याकडे आहे? माझ्याकडे आहे. बर, माझ्याकडे पण आहे. माझ्याकडे नाहीये. दाखवू मी? दाखवायला आणू? हा, ओके, आणते.
तोपर्यंत हे तुम्ही लिहा. ठीक आहे, मी विळी आणते दाखवायला तुम्हाला. घेऊन येते हा, एकच मिनिट. गेले विहिरीला. हे गेले हे बघा, ह्याला म्हणतात विळी. दिसतीये सगळ्यांना? तुला पण आहे बघा सगळ्यांनी स्क्रीन कडे. बघा सगळ्यांनी विळी दिसते? पण वेळी अशी कशी आणायची? अशी कशी आणायची? अशीच असते ती. आणि काय करायचं माहितीये, हे उघडायचं, ते उघडायचं आणि ते भाजी उघडायची. इथे धारदार असतं, आपल्या सुरीला कशी धार असते ना, तसं इथे धारदार असतं या बाजूला. आणि इथे खोबरं मला खोबायचं. दिसलं वेळी. दिसली ना विळी सगळ्यांना? शाबास. असं पण आणू शकतो ना? कसं आणू शकतो ना? आता ह्याचे पण बरेच प्रकार निघालेत. पूर्वी अशाच असायच्या विड्या. पूर्वीची विडी अशीच असायची. आपली आजी पणजी सगळं असं असायचं. पण आणू शकतो ना? हे वेळी आहे असं उलट नाही करू असं. शकत. धार नसते राणी. मला नसते. माझ्या आजीला असं येत आहे. हो ना, आजीकडे आहे ना, आपल्या आजीकडे तर असतेच. असं मॅम, असं असं वेळी आहे आणि असं पण आणू शकतो ना? ट्रॉली सारखं. ट्रॉली सारखं चला. पण पण त्याला खाली चाकं नाही येत ना ट्रॉली सारखं आणायला. आणि तेवढी मोठी नाही ना ग, ती छोटी आणि आहे. सटकेल ना ती. ट्रॉली असेल खाली तर चिरणार कशी तू भाजी? सटकणार नाही का? कुठे सटकेल? सटकेल ना, खाली चाकं असली तर. कसं सटकेल बरं, भाजी? तू विळी लिहिलंस का? दाखव मला. विळी लिहिलंस का? चला सगळ्यांनी लिहा बरं. आजी लिहिलं, आजी आणि आजी आणि विळी. विळी. अज्विका, हा छान. ओजस्वी, छान. श्लोक. पुढचं वाक्य श्लोक लिही तू. पुढचं वाक्य म्हण. सॉरी, एकदा दाखव श्लोक पुन्हा. एक मिनिट, श्लोकला दाखवू दे मग. हा, तू ना एक मात्रा, एक काना एक्स्ट्रा दिलायस. ठीक आहे, तू विळी, एकदम बघ हा, मॅडम ळ कसं नंतर दाखवतायत दोन तसं लिह. काढल्यास तू. एकच आहे, दोन र लाईनी ला काढल्यास. वरती जी उभी रेष आहे ना, तिलाच आपण वेलंटी द्यायची. एक पुसून टाक रेष ळ नंतर. प्रियान दिसतं मला. बरोबर. वरती घे ना थोडस, म्हणजे दिसेल. हा, छान श्रियान, बरोबर लिहिलंस. ओके, चला पुढे. आता ओजस्वी, हा श्लोक आता जमलं, बरोबर लिहिलंयस. पुढचं वाक्य वाच ओजस्वी. तिने कांदा कापला. कांदा टोमॅटो चिरले. चिरले, बरोबर. आता इथे काय आहे? कांदा. सगळ्यांना येतं लिहिता. हा, पटकन लिहा. चला, आपण वेळ नको घालवायला. पटकन लिहा. कांदा. मागच्या वेळी झालंय ना आपलं लिहून. कांदा. मॅम तुम्ही परत विसरला का? कांदा कसा परत विसरले ना मी. सांग ना मला मग कसं लिहायचं. कांदा. कोलेकाना अनुस्वार तो लेकाना दा. शाबास, सगळ्यांना आलं आता कांदा लिहिता. मला पण आलं आता कांदा लिहिता. कांदा, बरोबर. तिने कांदा कापला. मला तुम्ही रोज प्रॅक्टिस सेशन मध्ये संडेला दिसतात. हो ना, पुढच्या संडेला. झालं सगळ्यांचं लिहून कांदा? श्रियान, पुढचं वाक्य वाच. काय? पुढचं वाक्य वाच श्रियान. कांदा कापला, टोमॅटो चिरले. पुढे. कांदा कापला, टोमॅटो चिरले. त्याच्या पुढचं वाक्य वाच. हे काय? पुढे कोणती भाजी आहे बघ बरं. मेथी. मेथी, बरोबर. मेथी. हे काय आहे? वाच पुढे.
बरोबर आहे. वाच ना. न मॅम थ नी कसं लिहायचं? नी कसं दाखवते मी मॅम थ कसं लिहायचं? मी दाखवते ना सर, आधी वाचून होऊ दे, ली श्रियानला वाचू दे. वाच श्रियान, निवडली. वाचून श्रियान दाखव. इकडे बघ, श्रियान हे बघ. हा हा, बरोबर. निवडली. हा आणि आणि पुढे पुढे हे बघ हे काय आहे? धू तू थ हा लम ली ली ली. उतरली हा धुतली, भाजी धुतली. धुतली म्हणजे निवडली आणि धुतली. धुतली ओके, आता कसं लिहायचं बघा. मेथी निवडली. मेथी निवडली. मेथी किंवा भाजी काही म्हणू शकतो आपण इथे, कारण चित्रात सगळं हिरवच आहे. मग मेथी लिहूया आपण, नवीन शब्द शिकूया. हे लिहिचंय का? नाही मेथी मॅम मला वर एक मात्रा काय होतं मग मे. मे कसं होतं बघ. थी कसं होतं? हे काय झालं? मे हा थ असा लिहायचा, दिसला? मे थ. पण मेथ आहे का आपलं? नाही, मेथी आहे ना. मग काय काढायचं त्याला? कोण सांगते काय सांगा काढायचं? काय काढायचं? ई. मग ऱ्हस्व का दीर्घ काय काढायचं मेथीला? दीर्घ दीर्घ. बरोबर. बरोबर. मग कसं काढायचं? मेथी. मेथी. लिहा बरं सर्वांनी. माझं झालंच नाही ना. लिही ना, वेळ आहे अजून. लिही. नाही दाखव. तसं आहे ना. साध्या दिशा थोडस झालं? धर बरं तिथे नीट. हो हर्षिता झालं? मेथी झालं लिहिणं. बरोबर लिहिलंय साध्या. सगळ्यांनी लिहिलं? ओजस्वी लिहित होती बोल ना. लिहिल्यानंतर नंतर छोटी लिहिलंय. छान. मेथी. राजविका, तू मे वर मात्रा दिलीयस का बघ एकदा, मला दिसली नाही. का दिली नाहीयेस? आता दिलीयस का तू वरती? दिसली नाही मला. आता दिलीस ते ना? दिसत नाही हा, त्याच्यामध्ये. शाबास. हा, छान छान छान. छान. आता दिली मात्रा. हा, पार्थ दाखव बरं, लिहिलंस जमल्या ना का? सगळं? श्लोक झालं तुझं? व्हिडिओ ऑफ आहे तुझा? जरा जवळ घे पार्थ, मला दिसत नाहीये. जवळ घे जरा. झालं. अक्षर हा, सुंदर बरोबर. काढलंयस. छान मेथी. हा, बरोबर. छान. चला पुढे छान. श्लोक बरोबर मी लिहिलंस. वाचू. वाच. आलू पडले. आलू. आलू आहे का? मराठीत काय म्हणायचं? काय म्हणायचं मराठीत? काय म्हणतात त्याला? बटाटा. बटाटा. पण आता एक बटाटा असतो, अनेक काय असतं? बटाटे. बटाटे. ओके, हा पुढे. वाच आता. पडले हम्म, हा आणि हा बनवली बनवली झकास भाजी. छान. कोण वाचतंय? मला कळत नाहीये. मला वाटतं प्रिशा वाचतीये है ना? प्रिशा तू वाचतेस ना? पण हा, डोकं प्रिशा खाली आहे ना, दिसलं नाही मला. हा, छान छान वाचलंस हं, प्रिशा. बटाटे उकडले आणि बनवली झकास भाजी. कुठला शब्द लिहायचा आहे आपल्याला? बटाटे. काय लिहायचंय आपल्याला? बटाटे. सोपा शब्द एकदम, है ना? पण मी करेक्ट. सगळे बघा इकडे, लक्ष द्या, बोलू नका मध्ये. बटाटे. मम्मी मी नॉर्मल लिहिलंय. टरबुजाचा ट नाही. टरबुजाचा ट लिहायचं आपल्याला. बटाटे. बटाटे नाही लिहायचं आपल्याला. बटाटे. ट आहे ना हा. ट. बटाटे. श्रियान अजून जवळ धर जरा कॅमेराच्या. मेथी दिसलं, बटाटे दिसलं. छान छान. राजविका. बटाट्याची मात्रा तुझी झोपली आहे का?
नाही मात्रा नाही ना बरं. दिलीये तिने लहान लहान दिलीये काढते, तिने हा. मात्रा थोडी मोठी कर राजविका. हा बघू जरा पार्थ. हा हात काढ राजविका, तुझा पार्थ इकडचा हात काढ. हा बरोबर लिहिलंयस. छान. छान छान. श्लोक छान नाही साध्या लिहिलंयस. लिहितेस का तू? लिहिलं दाखव. ओजस्वी दाखव बरं लिहिलंयस का तू? जवळ आण जरा. हा. बटाटे. ती जरा ट ची मात्रा ना सगळ्यांनीच मोठी काढा, मला हा दिसत बरोबर. नाहीये. थोडी मोठी काढा, मला दिसत नाहीये. ओके. बटाटे झालं. चल पुढे जाऊयात का आपण आता? आता कोण आहे पुढं? कोण वाचतंय? राजविका मला वाचतेस? वाटतं राजविका राहिली. हो राजविका. शांत बसली राजविका. आता इथं बघ. आता इथं हे काय आहे? कशापासून हे काय आहे राजविका? हे काय आहे? भोपळा. बरोबर. बरोबर. पुढे भोपळा. कापून इथं बघ. कापून हे बघ इथं. कापून. म्हण कापून. भाजी केली सगळ्यांनी शांत बसा, राजविकाला म्हणू दे. आता हा, म्हण राजविकाची राजविका. बारी आहे ना, तिला वाचू दे सगळे. हा. मी जाऊ शकतो. भोपळा. पुढे वाच राजविका. भोपळा हम्म. गरजच नाही काय. काय आहे तो शब्द? येतोय का तुला? का. काय ते? का पू. फूल मोठ्या मोठ्या कापून हा. काय केलं? भाजी भाजी. बरोबर. केली. मग भोपळा आपण लिहिला होता मागच्या वर्गात, आठवतंय का सगळ्यांना? भोपळा कसं लिहायचं? पटकन लिहा बघू, आता वेळ नको घालवायला. चला पटकन लिहा. भोपळा. भो प ळा. आणि भोपळा भोपळा. सगळेजण खातात ना घरी भोपळा? खातात? आवडतो भोपळा? हो माझं झालं पटपट पटपट. गुड. आता चला नाही झालं दाखव दाखव ओवी, माझं जवळ घे जरा. वही जवळ ठेव. I'm getting the whole package. रियांश, तुझा कॅमेरा ऑफ आहे. इथलाही तेच नाखली का तू? आणि नंतर भोपळा. थोडा तो भोपळा शब्द आहे ना तुझा, तो जरा कॅमेऱ्याच्या जवळ घे, मला दिसू दे मग. हा बरोबर लिहिलंयस. बरोबर. मी लिहिलं. बघू साध्या. घे थोडं इकडे घे. भोपळा. बरोबर. तुझ्या श्लोक चुकला उजवीकडे घे. तुझा. छान श्लोक. राधिका. हा. भोपळा. भोप 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 ही मात्रा बघ आहे का तुझी? भ ला एक काना आहे ना? तुझं फेपळा होतं, नाहीतर नाही आहे ना? नीट बघा सगळ्यांनी. भ ला एक काना आणि मग वर एक मात्रा, म्हणजे होतं भोपळा. ओजस्वी थोडं जवळ आण, मला दिसत नाहीये. नंतर हवं तर फोटो काढून पाठव, कारण तू वरच लिहिलंस ना, त्याच्या मला दिसत नाही नीट. ओके. फोटो पाठव मला त्याचा. भोपळा. बरोबर श्लोक. छान. रियांश, तुझा कॅमेरा का ऑफ आहे? मॅम अव्यांचा पण कॅमेरा आणि हो ना, म्यूट. आता अव्यांचा पण ऑफ आहे कॅमेरा. अव्यान, आहेस का तू? चला भोपळा झाला. झालं. आता पुढे पुढे कोण वाचतंय? मॅम माझं वॉइस मी ऐकतोय पण माझ्याकडे वही नाहीये म्हणून मी म्यूट केलंय. बर, पण तू वाचू बर शकशील का? मॅडम मी आवाज येतोय का? दाखवतीये. वाच नाही अव्यान. अव्यान माझ्याकडे इथे- पुस्तक नाहीये. अरे पण मी दाखवतीये ना, तिथून वाच ना. चालेल ना? दिसत नाहीये. दिसत नाहीये. बर, काय म्हणतेस ओजस्वी? मॅम मला वाचायचंय.
अजून वाचायचंय. हो बर, अजून एक बर वाक्य वाच पुढचं. हे काय आहे? वांग. वांग. बरोबर. मग काय म्हणायचं? वांगे. पुढचं वांगे. वाच. वांगे. बरोबर. भा जोरात. भात मोठ्या आवाजात वाच. भाजून भाजून. बरोबर. भरीत हा. पुढे पुढे. केले. हा, बरोबर. बरोबर. शाबास. खूप छान. वांगे. आता मागच्या वर्गात आपण शिकलोय वांगे. तर लिहा बरोबर. बरं सगळ्यांनी. सगळ्यांनी लिहा वांगे. कसं लिहायचं? वांगे लिही. लिहिलं. वांगे. 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 व ला काना विसरायचा नाही. आणि वर एक अनुस्वार पण आहे. वांगे. वांगे. ठीक आहे. काकडी नंतर भाजी. आता पुढचे सगळे आपण आजच शिकलोय भाज्या. वांगे झालं सगळ्यांचं लिहून? माझं नाही हा झालं. बोल पार्थ, काय म्हणतोयस? दिसतंय ओजस्वी मला. हा बोल भोपळा ना, बोल, दिसलं, काकडी ऐकते. दिसलं. माझा आवाज येतो. हो येतोय ना तुझा आवाज. वांगे वांगे. मी काकडी पण मी नेक्स्ट काकडी पर्यंत लिहिलंय. वांगे नंतर अजून एक काकडी येते ना. हो हो बरोबर. राजविका दिसलं, बरोबर सगळ्यांना लिहिलंयस तू. दिसलं, श्लोक दिसलं. रियांश तुझा कॅमेरा का ऑफ आहे? आद्याने पण बरोबर लिहितोयस का? लिहिलंय. हो. आता वाचू का? हो ओजस्वी. थांब थांब. सगळ्यांचं होऊ दे लिहून. मॅम. पार्थ, हा जरा वर धर पुस्तक तुझं. ओजस्वी थोडं बाजूला घे. वांगे. हा इकडचं दिसलं, वांगे दिसलं. दिसू देत मला. मॅम दिसलं तुम्हाला वांगे. माहितीये का? हा मॅम बरोबर. तुम्हाला माहितीये बरोबर का? लिहिलंयस ओजस्वी. माझ्या भाऊला वांग्या म्हणत होता. साध्या दिसतंय तुझं मला. बरोबर. हो बरोबर साध्या. चला आणि पुढे. लिहिलं ना सगळं. वांगे हर्षिता झालं. तू लिहितेस ना? वांगे काकडी पण काकडी काकडी तर आपण आत्ताच वांगी लिहिलं ना. नंतर काकडी. ओवी ओवी थांब जरा. ओवी थांब. आपण म्हणायला सांगूया. आता कोण म्हणणार आहे? हँड रेज होता मग अशी. मला वाटतं हर्षिताने वाचलं नाही आवाज येतोय आतापर्यंत, कसा? तर तिला एकदा वाचू दे. हर्षिता वाच. माझ्याकडे पुस्तक नाही दाखवते ना आहे. इथे दिसतंय. मॅडम दाखवतायत तसं वाच वाच. त्यातून. इथून वाच. काकडी चिरून कोशिंबीर केली. पुढचं पण बरोबर. वाच. कारण आपण काकडी लिहिलंय ऑलरेडी. हा. पुढचं पण वाच. भाज्यांची गंमत वाटली. भाज्यांची आहे का काय आहे बघ पुढे. नीट बघ. भाज्यांनाही गंमत वाटली. हा. सगळ्यांची एकमेकांची गट्टी झाली. हा. मिरची वाटून चटणी केली. एक मिनिट थांब आता. बस बस बस. मिरची आपण शिकलो नाहीये ना. छान हा. वाच. हा आता नवीन शब्द. हा पार्थ काय म्हणतोयस? मिरची. मिरची शब्द आहे ना आपला. कसा लिहायचा? मी र ची. ला ह्रस्व आणि चीला दीर्घ मात्रा आहे इकाराची. ओके. मिरची. मी लिहिलं मिरची. मिरची. नीट लिहा सगळ्यांनी. लिहिलं रियांश? जमलं? ओके. आता शार्दूल नाहीये का आज वर्गात? नाही येत. नाही, बरं नाही त्याला? हो बरं नाही. बर बर ठीक आहे. त्याला बघायला सांग नंतर युट्यूब रेकॉर्डिंग. हा सांगते. मॅम. राजविका. प्रिशा तुझा हँड रेज आहे. मॅम. तू हात धरलायस साध्या. हा वांगे बरोबर. पण मी आता मिरची लिहायला सांगितलंय. मिरची लिहिलंस? हा मिरची दाखव. दाखव मिरची दाखव आता. मिरजी लिहिलंयस का ग तू? नीट दाखव. जरा जवळ आण. छान श्लोक बरोबर लिहिलंयस. मिरजी लिहिलंयस. मिरची पाहिजे ते. च लिही बघ. मॅडमनी कसं लिहिलंय तसं लिहिलंयस लिही. तू. ची लिहायला पाहिजे. च.
ज नाही. ओके. राजविका बरोबर लिहिलंयस. ओवी लिहितेस ना तू? मी दाखव बरं ओवी मिरची लिहिलंय. लिहिलं. हा, मी आता गाजर लिहायला चालू केलंय. गाजर हा ठीक आहे लिही, पण आपलं गाजर लिहून झालंय आज. हा ओजस्वी दिसलं गाजर. हा लिहिलंयस तू. बरोबर. मिरची नाही दिसली मला. मॅम हा मी नेक्स्ट वाचू. वाच वाच. मी वाचू. किती गाजर किती वाक्य राहिलीत आपली? दोनच राहिली आहेत. मॅम मी म्हणू. हा हा वाच आता वाच. बरोबर आहे साध्या. मिरची जीच गाजर दिसतंय मला तुझं. परत मला फोटो पाठव, मी सांगते कसं गाजर लिहायचं. किसून हा हलवा केला. बरोबर. केलाय का? हा गाजर किसून जेवण दाखव. वाढले. जेवण वाढले किंवा ताट वाढले. ओके, ताट वाढले. कारण आपण जेवण वाढले पण चालेल. जेवण मग ताटात झाले. ओके, जेवण मग ताटात झाले. ताटात शाबास. नाही थाटात. थाटात झाले. मी इथे मुद्दामून जेवण शब्द तिथे दिलाय म्हणून आपण ताट लिहूया. ओके, ताट वाढले कारण जेवणाचं ताट वाढतो आपण, हो ना. प्लेट असते ना आपली जेवायची, तर मी ताट लिहून दाखवते तुम्हाला. ताट नवीन शब्द आपला. ताट ताट ताट. कळलं सगळ्यांना? झालं. झालं. नाही झालं माझं. दाखवा ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांनी दाखवायचं पण आहे. म्हणजे भांडण मिटलं की नाही भाज्यांचं? सगळे एकत्र आले की नाही? मग आपण काय शिकलो या गोष्टीतून? कोण सांगताय मला काय शिकलो आपण या गोष्टीतून? भांडण नाही करायचं. भांडण बरोबर नाही लिहिलंयस करायचं. राजविका, सगळ्यांनी बरोबर आहे. एकमेकांबरोबर राहायचं आणि कोणीही श्रेष्ठ नाही. साध्या वही सगळे खाली घे थोडीशी. थोडं खाली धर साध्या. ताट बघू. घे गाजर आता तुझ्या उजवीकडे घे. आता डावीकडे घे. तुझ्या डावीकडे घे. डावीकडे गाजर. डावीकडे घे. हा डावीकडे घे. घे. बरोबर मिरचीच लिहिलंयस तू. बरोबर मिरची मी लिहिलंयस. दाखवते परत कसं लिहायचं साध्या. तुला मिरचीचा ज च लिहितेस. तू ज लिहिलायस. तो च कसा लिहायचा बघ. इकडे बघ. सगळ्यांनी घरी आणि प्रॅक्टिस करायची आहे ह्याची. हे बघ, आधी एक रेष काढायची दिसतीये. मग त्याला खाली वळवायचं. मग हा झाला च. ची. 41 कळलं सगळ्यांना? साध्या लिहिलंस? हा शाबास. चला तर अशा रीतीने भाज्यांचं भांडण कोणी मिटवलं? आजीने मिटवलं ना. आजीनी. बरोबर. शाबास. चला, आवडलं आवडली का सगळ्यांना? मग गोष्ट सगळ्यांना? आणि सगळे भाज्या खाता की नाही तुम्ही? गुड. अजून थोडं खाली तर घे साध्या. खाली. हा बरोबर. हा आता आता बरोबर. बरोबर लिहिलंयस. शाबास. छान. छान. चला, चला. मग आता आपण अंक शिकायचे का? आपल्या वर्गाचा दुसरा भाग आपण चालू करूयात. आपण अंक शिकूयात आता. चला, मला सांगा कोण कोण म्हणून दाखवणार आहे? 1 ते 40 म्हणायचे बरं आपल्याला सलग. कोणाला जमणार आहे सांगा बरं पटकन. मॅम मला हा पार्थ. मी 41 to 50 म्हणू शकतो. हो बरं, आपण ऐकूयात 41 ते 50. पण आपण पहिले 1 ते 40 ऐकूयात. हा, तू म्हणशील का 1 ते 40? म्हण बरं. चला, सगळ्यांनी ऐकायचंय. सगळ्यांना म्हणायचंय आज. नंतर मी बोलू स्पॉटलाइट का? काढते. हो, सगळ्यांनी म्हणायचंय. तू पण म्हणणार आहेस. चला, सगळ्यांना म्हण देणार आहे पार्थ. आम्ही संधी. नाव घेतलं की म्हणायचं. चालेल? म्हण पार्थ. हा, 1 कर 2 सुरू. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35
36, 37, 38, 39, 40. शाबास. बरोबर. छान. आता कोण म्हणणार आहे? प्रिशा, तू म्हणतेस का? हो. म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 31, 32, 33. 29 नंतर काय म्हणालीस? 29 मध्ये काय आहे? 29च्या नंतर काय आहे? 30 है ना? हा, म्हण आता 31, पुढे. म्हण. 31, 32, 33, 34, 35, 35. 35, हम्म, 36, 37, 38, 39, 40. बरोबर. छान प्रिशा. आता कोण म्हणणार आहे? कोणाची तयारी आहे? हर्षिता, तू म्हणतेस? म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 37, 38, 39, 40. 30 म्हण. ड नको म्हणू. द म्हण. द. हा. दरवाजाचा जो द असतो तो म्हण. हा. आता बापरे, किती जणांनी हँड रेस केले? वा वा. ओजस्वीचा ओजस्वी, होता. म्हण बरं आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. वा, खूप छान ओजस्वी. आता राजविका. हा, राजविका म्हण बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. वा, मस्त. आता श्लोक म्हण. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. बरोबर. छान श्लोक. आता ओवी म्हणते का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 29, 30, 31, 32, 33, म्हण बरोबर म्हणतेस. 36, 34. 33 34, नंतर 34. मग पुढे म्हण. आठवतायत तुला? म्हण.
म्हण 31 पासून पुन्हा 37 म्हणतेस का तुला आठवेल पुन्हा? ना 31 पासून म्हण. म्हण हे तिकडची दिंडी म्हणजे म्हण छान 1 2 3 हा 4 5 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 22 23 24 25 26 27 28 29 29 29 30 31 22 31 तिकडे बघून म्हण 31 मॅडमच्या मागून म्हणतील. हा बरं आपण सोबत म्हणू. हा तू आणि मी सोबत म्हणू. मग मला पण म्हणायला मिळतं ना गं, नाही तर मला कुठे तुम्ही म्हणू देता. हा चल. म्हण 31 31 32 32 33 33 34 34 35 35 36 36 37 37 38 38 39 39 40. 40 हा जमलं आता. एकेच्या बेच्या बरं बरं आपण 41 42 आपण शिकू आता. हा. शिकूया. छान ओवी मस्त म्हटलं. रियान हा आता श्रियान. हा श्रियान म्हण बरं. श्रेयन बोल 1 2 मोठ्याने बोल 1 2 3 4 5 6 5 नंतर काय असतं? 6. 1 2 3 4 5 6 7 10 हा 11 12 13 14 15 16 17 18 29 19 30 20 20 पुढे 21 22 23 24 26 25 26 27 28 बरोबर आहे 31 29 29 30 बरोबर. आता पुढे 31 31 32 32 32 32 32 33 33 34 34 35 35 36 36 37 37 38 38 39 39 40. 40 बरोबर. थोडा सराव कर हं, श्रियान. 31 ते 40 चा थोडा सराव कर. हा बाकी छान म्हंटलस एकदम. आता कोण राहिलंय? साध्या राहिलीये का? सराव म्हणजे प्रॅक्टिस हा सराव म्हणजे प्रॅक्टिस. बर म्हण बरं साध्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 13 14 15 पुढे 16 16 17 हा म्हण बरोबर म्हणतेस तू. 39 17 नंतर काय येतं? 18 18 19 19 20 20. हा 22 21 हे 23 बघ 21 मग 22. 21 हा 22 हा 23 23 हम्म, 24 हम्म, 25 25 हम्म, 26 26 27 27 28
बरोबर. 39 29 29 29 मग 30. 30 हा मग आता पुढे बरं चल आपण म्हणू हा सोबत. 31 31 32 32 33 33 34 34 35 35 36 36 37 37 38 38 39 39 40. 40 हा तुला आठवत आहेत हा आकडे. छान असं प्रयत्न करत राहा घरी त्याची प्रॅक्टिस कर हा. तुला ठीक छान आहे अजून छान येईल. चला ठीक मस्त आहे साध्या. आता कोण म्हणणार आहे? मी कोण मॅडम राहिलंय? अव्यांचं राहिलेलं. अव्यच अव्यांना. राहिलंय का? बरं म्हण अव्यन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 12 नंतर 13 14 13 14 15 लक्ष फोकस. 18 15 नंतर काय येतं? 18 नाही. 14 14 नंतर 15. 15 नंतर 19 16. 16 म्हण जमतंय तुला म्हण. 16 17 18 19 20 बरोबर 21 22 23 23 25 24 24 25 27 26 26 27 28 30 29 29 बेटा 29 मग 30. हा आता 31 म्हण. 31 पासून म्हण आता. 31 32 33 हम्म. 34 हा. 35 हम्म. 36 हम्म. 37 हा 38 38 38 38 30 39 आणि 40. 39 40 हा याचा थोडासा सराव कर हा अव्यान. तुला मधले मधले आकडे सराव म्हणजे आठवत आहेत ना? practice. हो अव्यान सराव म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कर घरी. छान म्हंटलस तू. आणखी तुला सलग म्हणता येईल हा. खूप छान. आता आता कोणाची बारी आहे सांगा बरं. कोणी राहिलंय का? रियांश राहिला ना? रियांश व्हिडिओ ऑन कर. म्हण बरं. मला माहित नाही. काय माहित नाही तुला? हा आकडे शिकलो ना. मी 1 2 पण मी नाही होता. तू अरे पण नव्हतास का? अरे देवा. मग तू व्हिडिओ ऑन कर बरं आपण सोबत म्हणू. तू आणि मी म्हणायचं का? म्हणजे तुला येईल. तुला किती पर्यंत येतात आकडे? 10 10 पर्यंत येतात. मग आपण 20 पर्यंत म्हणू तू आणि मी. हा चालेल. चल म्हण बरं. 1 1 2 2 4 5 5 6 7 8 9 10 बरोबर 11 11 12 13 13 14 14 15 16 16 17 17 18 18 19 19 20 20 बरोबर. पुढचे म्हणतोस की थांबायचं इथे? थांबायचं आहे. थांबायचं आहे. बरं मग तू सराव कर 11 ते 20 चा. ठीक आहे. कोणी राहिलाय का? पार्थ पार्थचं झालंय का? पार्थ श्रियान श्रियांचं झालंय मला वाटतं ना. हो झालं. श्रेयांनी म्हटलं. झालं. सगळ्यांचं झालंय वाटतं. कोणाचं राहिलं ते सांगा. राहिलं का कोणाचं? बरं आता ऐका. मला माहित नाही आपलं पर्व कधी संपेल. अजून 1-2 वर्गात आपलं पर्व संपेल. पण त्याच्या आधी आपल्याला एक परीक्षा पण घ्यायची आहे तुमची सगळ्यांची. ओके. तर सगळ्यांनी सराव नीट करा आकड्यांचा. 1 ते 40. ओके.
सगळ्यांना कळलंय? जर कुठला वर्ग तुमचा चुकला असेल तर आपलं युट्यूबवर सगळे असतात व्हिडिओ, ते बघायचे आणि त्यांनी प्रॅक्टिस करायचं, सराव करायचा. ओके, सगळ्यांना कळलंय? आम्ही आणि ग्रुपवर टाकूच सगळ्यांनी कधी घेणारे परीक्षा वगैरे, ते हा सगळं आम्ही तिथे अपडेट देऊच सगळ्यांना, पण सगळ्यांनी नीट सराव करायचा आहे. ओके, परीक्षेत तोंडी आपल्याला छान परीक्षा घेणारे परफॉर्म आम्ही. करायचंय. हा, आपण काय त्यामुळे काय शिकलो एकदा आठवा सगळे. आपण भाज्यांची नावं शिकलो, आपण कविता वाचायला शिकलो. मग मी तुम्हाला सांगेन, देवा तुझे किती, कविता वाचून दाखवा, असं आम्ही सांगू शकतो. तोंडी परीक्षा आहे ना, तर सगळ्यांनी सराव करायचा त्याचा. ओके, आणि सगळ्यांनी आकड्यांचा सुद्धा सराव सराव करायचा आहे. करायचा आहे. ज्यांना ज्यांना जमत नाहीये त्यांनी पुन्हा पुन्हा आकडे घरी म्हणायचे. हम्म. ठीक आहे, सोपं आहे, पण आपण सराव केला की आपल्याला आणखी छान येईल. पण परीक्षेपर्यंत सर्वांना आलं पाहिजे. आपल्याला परीक्षेत छान परफॉर्म करायचंय. कधी परीक्षा ते आहे? आम्ही सांगू ठरवू. आता. आम्ही पण ठरवू आणि मग सांगू, चालेल? पण प्रॅक्टिस सगळ्यांनी करत सराव राहतो. करायचाच आहे. हा, ओके, बरं, आज 41 ते 50 शिकायचंय का? हो. चला चला. आपण म्हणूयात. मी म्हणते, मग सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं. आम्हाला तयार? ऑलरेडी माहिती. ज्यांना माहितीये त्यांनी पण म्हणायचं. हा, चला, तयार? हो. चला, 41, 41, 42, 42, 43, 41, 44, 44, 45, 45, 46, 46, 46, 46, 47, 48, 49, 50. मग आता हे कुठले आकडे होते? 41 ते 50 म्हणजे 40 to 50. 41 ते 50, बरोबर आहे. आता पुढच्या वर्गात आपण ह्या आकड्यांचं सुद्धा ऐकणार आहोत. सगळ्यांनी या सुद्धा 41 ते 50 चा सुद्धा सराव करायचा आहे. पुढच्या वर्गात आपण हे आकडे सुद्धा सर्वांनी म्हणून दाखवायचे. हा, तर आपण परीक्षेला किती आकडे घेणार आहे? 1 ते 50 करणार ना मग सगळे तयारी? परीक्षेची 100. 100 नाही नको, आता आपल्याकडे वेळ नाही उरला ना तेवढा. आता 100 पर्यंत पुढच्या पुढच्या वर्गात शिकूया पर्वात. आपण 50च्या हा, पुढे. ओके, 1 ते 50 सगळ्यांनी तयार करायचं. हा, घरी वारंवार तयारी करा आणि मी जमल्यास ऑडिओ सुद्धा टाकेन ग्रुपमध्ये. ठीक आहे, 1 ते 50 चा. मग सगळ्यांनी तो ऐकून तयारी करायची. बराबर है बा. जातोय. तू शांत बसा. तू जातोय, 12 वाजले. बरं, चला, चला, कळलं ना सगळ्यांनी सगळ्यांना आज काय काय आपण सराव शिकलो करायचा ते? आहे. ओके, मम्मी चला जातोय. वाटले दे. चला, चला. चलो, अच्छा, टाटा, बाय बाय. 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 बाय.